मकर राशी नशिबात जे लिहिलं आहे ते कोणीही पुसून टाकू शकत नाही आणि जे सत्य आहे ते कधीच लपवू शकत नाही. मकर राशी शनिदेवाची प्रिय राशी. परिश्रमी, कष्टाळू आणि जीवनात यशासाठी अखंड प्रयत्न करणारी ही राशी. मकर राशीचा प्रवास नेहमी संघर्षातून यशाकडे जाणारा असतो. त्यांच्या जीवनात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, पण एकदा मिळाली की ती दीर्घकाळ टिकते. त्यामुळेच मकर राशीच्या लोकांना देव वेळेला देतो पण मोठ्याच देतो असे म्हटलं जातं. जून 2025 हा महिना मकर राशीच्या दृष्टिकोनातून अत्यंत विशेष, भाग्यवर्धक आणि बदलांचा संकेत देणार आहे. या महिन्यात ग्रहस्थितीमध्ये होत असलेले मोठे बदल, विशेषतः शनी, गुरु, मंगळ आणि चंद्र यांचे गोचर, युती, वक्री गती हे सगळे मकर राशीच्या भाग्यरेषेवर नवीन वळण देणारा ठरणार आहे. एक पुरस्कार, मान्यता आणि एक सामाजिक सन्मान. जूनच्या पहिल्या आठवड्यातच चंद्र बुध युतीचा प्रभाव मकर राशीच्या दशांश स्थानावर पडतो. हे स्थान आपल्या कर्म, कार्यक्षमता आणि सामाजिक प्रतिष्ठेशी निगडीत असते. मागील कित्येक महिन्यांपासून केलेल्या परिश्रमांना आता मान्यता मिळण्याचा काळ सुरू होत आहे. नोकरी, प्रमोशन होणे, वरिष्ठांकडून प्रशंसा मिळणे, समाजातील प्रतिष्ठित मंडळीकडून सन्मान, शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश, हे सगळे घडताना एक गोष्ट स्पष्ट होते, तुमचे नशीब ब्रह्मदेवाने लिहिलेलं आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. या काळात जर तुम्ही लेखक, कलाकार, वक्ता, शिक्षक किंवा पत्रकार असाल तर तुमच्या कलागुणांना प्रसिद्धीचे व्यासपीठ मिळेल. 2. घरात मंगल प्रसन्न, विवाह किंवा बाळाच्या आगमनाची शक्यता. जून महिन्यात मकर राशीच्या 4थ्या आणि 7व्या स्थानात ग्रहांची स्थिती अनुकूल तयार होते. घर आणि नातेसंबंध हे दोन्ही भाग या महिन्यात सुखकार्यात ठरणार आहेत. विवाह असलेल्या तरुण तरुणींसाठी योग्य स्थळांची चर्चा सुरू होईल. नवविवाहितांसाठी बाळाच्या आगमनाची गोड बातमी येऊ शकते. घरात नवीन वस्तू खरेदी, बहर बांधणी किंवा घरात धार्मिक कार्य होण्याचा योग आहे. मकर राशीच्या लोकांना भावनिकदृष्ट्या घराचे आणि कुटुंबाचे फार महत्त्व असते. त्यामुळे या काळात मिळणाऱ्या कौटुंबिक आनंदामुळे त्यांच्या आत्मविश्वासातही मोठी वाढ होईल. 3. शत्रूंचा पराभव आणि वैरभावातून मुक्तता. शनी मकर राशीच्या रेतीय स्थानात भ्रमण करत असल्याने शब्दांची धार वाढते. मंगल पंचम स्थानातून दृष्टी टाकतो आहे, त्यामुळे मानसिक बळ आणि रणनीतीचा उत्तम वापर करणे सहज शक्य होते. यामुळे कोर्ट कचेरीतील प्रकरणे तुमच्या बाजूने निकालही लागू शकतो. कार्यालयीन राजकारणात तुम्ही नाव साधता. ज्यांची तुमच्यावर अन्याय केला तेच लोक तुमच्या पाठीशी उभे राहू शकतात. शत्रूंचा पराभव हा केवळ प्रत्यक्ष नव्हे तर मानसिक पातळीवर होतो. तुमच्या शांत, परिपक्व वागणुकीमुळे शत्रूंना अपराधाची जाणीव होईल. 4. वडिलोपार्जित मालमत्तेतील. मकर राशीच्या आश्रमस्थानात मीन राशी भ्रमण करणारा गुरु हा या महिन्यात अनेक गुण गोष्टी उलगडतो. या कष्टम स्थानाचा संबंध वडिलोपार्जित मालमत्ता, गोपसंपत्ती, विमा, शेअर्स आणि वारसा हक्काशी असतो. जुन्या मालमत्तेवरील वाद तुमच्या बाजूने सुटू शकतात. जमिनीचे व्यवहार होऊन आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून आर्थिक मदत किंवा एखादा आश्चर्यकारक गिफ्ट मिळू शकते. या घटना तुमच्यासाठी एक मोठा आर्थिक वळण असतील. विशेषतः जून 11 ते जून 19 या कालावधीत महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावेत. 5. जुनी थकलेली रक्कम परत मिळणे. कधीकधी तुम्ही दुसऱ्यांसाठी इतके काही करता की स्वतःचा बँक बॅलन्स विसरून जाता. अशा वेळी वेळ घेते पण नियती न्याय करते. या महिन्यात पूर्वी दिलेले कर्ज परत मिळू शकते. व्यापारातील थकीत पेमेंट मिळण्याचा योग. विमा किंवा हक्काचे पैसे प्रक्रियेतून बाहेर येणे. शुक्राच्या अनुकूल स्थितीमुळे हा काळ आर्थिकदृष्ट्या प्रकरण आहे. पूर्वी गमावलेल्या गोष्टी पुन्हा मिळवण्याचा उत्तम संधी आहे. 6. विदेश संबंधी संधी आणि प्रगती. मकर राशीच्या 9म स्थानात बुध ग्रह एकत्र येतात. हे स्थान भाग्य, उच्च शिक्षण आणि विदेश प्रवासाचा आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात प्रवेश मिळू शकतो. जॉबसाठी वर्ग विसा किंवा इंटरव्ह्यू कॉल्स येऊ शकतात. मेडिकल बिझनेस क्षेत्रात इंटरनॅशनल संपर्क होण्याची शक्यता. विशेषतः हा 21 जूनच्या नंतर भाग्य सक्रिय होतो. यामुळे जर तुम्ही विदेशाशी संबंधित काही प्रयत्न करत असाल
तर हे महिना निर्णायक ठरेल. 7. प्रेमात नवीन वळण किंवा आध्यात्मिक नात्याची सुरुवात. प्रेमाच्या बाबतीत मकर राशी जरी थोडी सावध असली तरी एकदा भावनिक संबंध निर्माण झाले की ते आयुष्यभर टिकवणारे असतात. जुळलेली जोडी मिळू शकते, त्यामुळे नात्यात पारदर्शकता निर्माण होईल. अंतर्मनात जागृती आणि आध्यात्मिक उन्नती. मकर राशीच्या स्वराशी स्वामी शनिदेव हे तपस्वी ग्रह आहेत. जेव्हा त्यांच्या प्रभावाखाली गुरु, चंद्र आणि सूर्य यांचे योग होतात तेव्हा व्यक्तींच्या अंतर्मनात मोठा आध्यात्मिक बदल घडतो. ज्ञान, योग, साधना यामध्ये ओढ वाटेल. एखादा गुरु किंवा मार्गदर्शक भेटेल. जीवनाचे गुण, अर्थ समजायला लागतील. हा काय तुमच्यासाठी आत्मदर्शन घडवणारा आहे. मकर राशीचे हे दुसरे रूप आहे जे जबाबदारीपेक्षा आध्यात्मिकतेकडे जास्त महत्त्वाचं असतं. विशेष योग. 23 जून 2025 रोजी गुरु आणि चंद्र एकाच वेळी तुमच्या नवस्थानात येतात. या दिवशी नशिबाचे दरवाजे उघडतील. एखादा महत्त्वाचं कार्य यशस्वी होईल. आध्यात्मिक जागृती किंवा गुरुशी भेट होण्याची शक्यता. हा दिवस सिद्धी प्राप्त करण्याचा आहे. ज्ञान आणि मंत्राच्या या दिवशी केल्यास 10 पट फळ पुण्य मिळू शकते. उपाय व शुद्धीकरण. या महिन्यात भाग्याला बळ देण्यासाठी खालील उपाय करा. प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात काळा तिल व तेल वात हात देऊन 2 श्रम शनीश्वराय नमः हा जप दररोज 23 वेळा करा. 3 पिंपळाच्या झाडाखाली 7 दिवे लावा. 7 जून 14 दिवस म्हणजे अजून 7 दिवस आपल्या आईवडिलांच्या पायांना दर शुक्रवारी स्पर्श करून आशीर्वाद घ्या. 5. एक गरीब विद्यार्थ्याला पेन, वही, पुस्तके दान करा. 6. स्वप्नात दिसेल त्याचा अर्थ शोधा. ते दैवी संकेत असतात. मकर राशीच्या जातकांनो, 2025 जून महिना हा तुमच्यासाठी एक नवीन संजीवनी घेऊन येत आहे. पूर्वीच्या सगळ्या अडचणी, विलंब, संघर्ष यांचा आत रूपांतर यश, समाधान आणि सन्मानातच होणार आहे. नशिबाचे ब्रह्मदेवाने लिहिलं आहे ते कोणीही पुसू शकत नाही. हे तुमचं विधान आता सध्यात उतरू लागेल. तयार राहा, कारण या जून महिन्यात तुमच्या जीवनात काहीतरी खूप मोठं घडणार आहे जे संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल. नियती नव्हे, हे आहे ब्रह्मदेवाचे योजलेला प्रारब्ध. मकर राशीचे हे जे काही चाललंय जून 2025 मध्ये ते केवळ योगायोग नाही, हे नियोजन आहे. ब्रह्मदेवाच्या हातून तुम्हाला आता वाटू लागेल की मी जे काही गमावलं होतं ते पुन्हा परत मिळालं. माझ्या पाठीशी कुणीतरी अदृश्य शक्ती उभे आहे. आता मी स्वतःलाही नव्याने ओळखतोय. ही आहे जून 2025 ची खरी भेट. पुनर्जन्म एका नव्या मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर. अंतिम शब्द. मकर राशी, तुमचे जीवन आता एका वळणावर आलंय. जिथून मागे पाहिलं तर संघर्ष आणि समोर पाहिलं तर तेज. तेच फक्त बाह्य यशाचं नाही, तर नंतर मनात जागवलेल्या प्रकाशाचं आहे. तर मकर राशीबद्दल माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.